नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका अतिशय अद्भुत अशा जागेची सफर करणार आहोत. आपण बोलतोय श्रीदेव रामेश्वर मंदिराबद्दल. हे मंदिर म्हणजे नुसती वास्तू नाहीये, तर इथे इतिहास, अप्रतिम स्थापत्यकला आणि अध्यात्म यांचा असा काही भन्नाट संगम पाहायला मिळतो ना की तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. तिथे पोचल्या सर्वात आधी तुमचं लक्ष वेधून घेईल तो हा भव्य मार्ग. कल्पना करा, तब्बल 250 यार्ड लांब आणि 50 फूट खोल असा हा पूर्णपणे खडकातून कोरलेला भुयारी मार्ग आहे. प्रत्यक्ष देवाच्या गाभाऱ्यात पोचण्यासाठी आपल्याला ह्याच मार्गावरून चालत जावं लागतं. आणि खरं सांगू, हा अनुभव अक्षरशः अंगावर शहारे आणणारा असतो. तर या मंदिराचा हा 16व्या शतकातील ऐतिहासिक वारसा नेमका काय आहे ते आधी थोडक्यात समजून घेऊया. हा संपूर्ण इतिहास कसा टप्प्याटप्प्याने उलगडत गेला हे पाहणं खूप रंजक आहे. म्हणजे बघा, याची पाळेमुळं थेट पौराणिक काळाशी जोडलेली आहेत. असं मानलं जातं की प्रभू रामचंद्रांनी लंकेवर जाण्यापूर्वी ह्याच ठिकाणी शिवपूजा केली होती. पुढे 16व्या शतकात या मंदिराची मूळ पायाभरणी झाली आणि त्यानंतर 18व्या शतकात मराठा साम्राज्य आणि विशेषतः आंग्रे घराण्याने यात अनेक वास्तूंची भर घालून याला आजचं हे भव्य रूप दिलं. आता आपण वळूया या खडकातून कोरलेल्या खोल मार्गाकडे, जो एक अतिशय सुंदर आध्यात्मिक प्रवास आहे. मघाशी आपण ज्या खोल आणि अंधाऱ्या मार्गाबद्दल बोललो, त्यातून चालत जाणं हे केवळ एक शारीरिक अंतर पार करणं नाहीये, तर हे एक अतिशय ताकदवान प्रतीक आहे. हा प्रवास म्हणजे बाह्य जगातील सगळा गोंधळ, तो अंधकार मागे सोडून आपल्या अंतरात्म्याच्या प्रकाशाकडे आणि शांततेकडे टाकलेले एक पाऊल आहे. जसजसे आपण आत जातो ना, तसतशी मनाला खरोखरच एक विलक्षण शांतता जाणवू लागते. यानंतरचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे इथली मराठाकालीन भित्तिचित्रे. आता इथे एक खूपच भारी गोष्ट पाहायला मिळते. या चित्रांमध्ये ना एक कमालीचा विरोधाभास आहे. म्हणजे विषय आहेत रामायण आणि महाभारतातले, पण त्यातल्या पात्रांनी जे कपडे, शस्त्रे किंवा दागिने घातलेत ते मात्र 18व्या शतकातल्या मराठा शैलीच्या आहेत. त्या काळातल्या समाजाला या पौराणिक कथा अगदी आपल्याशा आणि जिवंत वाटाव्यात यासाठी कलाकारांनी ही शक्कल लढवली होती. आहे ना कमाल? आणि हो, ही सगळी अप्रतिम कलाकुसर काही योगायोगाने झालेली नाही. मराठा नौदलाचे महान प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरदार संभाजी आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं साकारण्यात आलं होतं. त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच ही मंदिर एका अतिशय समृद्ध अशा सांस्कृतिक केंद्रामध्ये बदलून गेलं. इथला इतिहास आणि कला पाहिल्यानंतर आता आपण इथले पवित्र विधी आणि परंपरांबद्दल बोलूया. आजच्या घडीलाही हे मंदिर तितकंच चैतन्यमय आहे. इथे रोज अतिशय श्रद्धेने अभिषेक, अर्चना, आरती आणि महाप्रसाद पार पडतो. विशेष म्हणजे पूजेसाठी नर्मदा जल आणि बिल्वपत्राचा आवर्जून वापर केला जातो. आणि जर तुम्ही श्रावण महिना, महाशिवरात्री किंवा प्रदोष व्रताच्या दिवशी इथे गेलात तर विचारायलाच नको. हजारो भाविकांच्या उपस्थितीत इथलं वातावरण पूर्णपणे भक्तिमय होऊन जातं. जर तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन हा सगळा अनुभव घ्यायचा असेल तर या दर्शनांच्या वेळा नक्की लक्षात ठेवा. सकाळी 5:30 ते दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 5:30 या वेळेत तुम्ही इथे जाऊन या पवित्र वातावरणाचा मनमुराद अनुभव घेऊ शकता. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय, तो म्हणजे इथली रहस्य आणि दिव्य अनुभव. मगाशच्या त्या खडकाळ भुयारी मार्गाबद्दल इथल्या स्थानिक लोकांमध्ये अनेक रंजक कथा ऐकायला मिळतात. काहींचं म्हणणं आहे की हा मार्ग प्राचीन काळी तपस्वी ऋषींनी निवांत ध्यान करण्यासाठी बनवला होता. तर काहींचा असा ठाम विश्वास आहे की या मार्गाच्या खाली एक असा गुप्त पाण्याचा प्रवाह आहे जो थेट शिवलिंगावर जलाभिषेक करतो. या अशा दंतकथांमुळे या संपूर्ण जागेभोवती एक वेगळंच गूढ वलय तयार होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री देव रामेश्वर हे एक जागृत दैवत मानलं जातं. अनेक भाविक इथले त्यांचे वैयक्तिक अनुभव आवर्जून सांगतात. काहींना आजारांमधून मुक्ती मिळाली, काहींना आयुष्यात कठीण प्रसंगी धैर्य आणि यश मिळालं, तर काहींना कौटुंबिक शांती लाभली. गाभाऱ्याजवळ शांत बसलं असता ईश्वराची साथ जाणवल्याचंही अनेक जण अगदी आत्मविश्वासाने सांगतात. तर हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच रेंगाळत राहतो. दगडांतून कोरलेल्या त्या साध्याशा मार्गावरून चालताना माणसाचं मन बाह्य जगातील गोंधळापासून आंतरिक शांतीकडे इतक्या प्रभावीपणे कसं काय वळतं? जेव्हा वास्तू, इतिहास आणि अथांग श्रद्धा एकमेकांत मिसळून जातात तेव्हा मानवी जीवनात असा आमूलाग्र बदल कसा घडून येतो याचा विचार नक्की करा. याच एका सुंदर विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबवूया. आमच्यासोबत जोडल्या गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.